बाबासाहेब ॲडव्होकेट अमोलसाहेब आंबेडकर पंचशील ध्वजाला भेट दिली। त्यानंतर या ठिकाणी तथाकथित धर्मद्रोही नरेंद्र गायकवाड यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब असतील किंवा आंबेडकर कुटुंबीय असेल त्यांची दिशाभूल केली असं सांगण्यात आलेलं आहे। त्या घटनेचा सर्वात प्रथम मी जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर त्यांनी विचारले की पंचशील ध्वज लावला त्या ठिकाणी काय कागद आहे, तर आस्थेला कसल्याही पद्धतीचा कागद लागत नाही। या ठिकाणी श्रद्धा जिथं असते तिथं कागदाला महत्त्व नसते। आपण बघितलेलं आहे की रामभूमीच्या निकालामध्ये तिथं कसल्याही पद्धतीचं बर्थ सर्टिफिकेट रामाचं दिलं गेलं नव्हतं। जनतेची भावना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं रामभूमीचा निकाल दिलेला आहे। त्याच पद्धतीनं या लोहा तालुक्यातील बौद्ध जनांचे जे श्रद्धास्थान या पंचशील ध्वजामध्ये आहे त्याचा भान ठेवून शासनाने लवकरात लवकर ही जागा संबंधित लोकांच्या नावावर तात्काळ करण्यात यावी अशी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो। आणि नरेंद्र गायकवाडांना पुन्हा आपल्या माध्यमातून प्रश्न विचारतो की आपण गायसमुद्र यांच्या नोकरीची चौकशी करा असं सांगितले। ज्या गावामध्ये पाणीच आलं नाही त्याच्यावर ज्या आमदारांनी बंधारं बांधलेले आहेत त्याची तुम्ही चौकशी लावणार आहात का? आणि नरेंद्र गायकवाड आपण ज्या घरावर जिथं आपलं घर आहे त्याचे समाजाला डॉक्युमेंट देणार आहात का असाही आपल्या माध्यमातून प्रश्न विचारत आहे। इथेच थांबतो। जय भीम, जय शिवराय। डॉक्युमेंट अवेलेबल आहेत।